बातमी आहे। स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी जालन्यामध्ये मनोज जरांगेंची भेट घेतली। अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी जरांगेंसोबत 3 तास चर्चा केली। दरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं। 10% आरक्षण कसं टिकणार याबाबत सरकारनं स्पष्ट बोललं पाहिजे असंही ते म्हणाले। तर 29 तारखेपर्यंत समीकरणं कशी जुळतात ते बघतोय, समाजाचा विचार करून निर्णय घ्यायचा असल्याचं मनोज जरांगे म्हणाले। गरीब समाज, मराठा समाजातला एक मुलगा, एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्यातलं काम आहे, हे कर्तव्य आहे। आणि म्हणून मी आज इथं आलो। जर तब्येतीची काळजी घ्यायला त्यांना सांगितली। म्हणजे सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत, आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे याच्या पुढे ते तब्येतीची काळजी घेणार। विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे। आणि हे बघा, दोघांची उद्दिष्ट एकच आहे। काही उद्दिष्ट मध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही। मराठ्यांना आरक्षण मिळावं, आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही, ते खुद्द आमचे पंजोबा राजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। म्हणजे 50% जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजात समाविष्ट आहे। आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे, ती माझी सुद्धा ती भूमिका आहे। सरकारने सुद्धा स्पष्ट बोलायला पाहिजे ना की हे जे तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे, जे 10% आरक्षण दिले म्हणतात, तुम्ही टिकणार कसं? मी इकडं का आलो, का भेटायला आलो, हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाहीत ना। शेवटी 29 तारखेला तेच भूमिका जाहीर करणार आहे। आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे। त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात। हे जर 29 तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचे, तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार आहे। गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे याच्या सगळ्या जाती धर्म आले, मग इथं कोणी एक नाही, मग शेतकऱ्यांपासून सगळेच आले। आता समीकरण बघतोय कसं कसं चाललंय, कसं कसं होतंय। 29 तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा आहे, कारण मला मालक समाज आहे ना, मला 29ला समाजाचा विचार घ्यायचा आहे। समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले तर या राज्यात सत्ता परिवर्तन 100% होऊ शकतं। तेच 29 ऑगस्टला आम्हाला ठरवायचं, पण बघतोय आम्ही 29 पर्यंत समीकरण कसे जुळतात, कारण समीकरण जुळल्याशिवाय आपण गोरगरीब समाजाला न्याय देऊ शकत।